नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर जानकीच्या मनामध्ये ऋषिकेशबद्दल थोड्याफार का होईना फिलिंग्स असतात, पण मकरंदला त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं की नेमकं घडते तरी काय. दुसरीकडे सुमित्रा ऋषिकेशला भेटायला जाते आणि त्यांच्यामधलं थोडंसं वादविवाद होऊ जातात. ती बोलते की बाबा नाही, तुला जानकी बरोबर नाही राहायला पाहिजे, ती मुलगी व्यवस्थित नाही आहे, हे ते. नंतर मकरंदच्या डोक्यामध्ये प्लॅन येतो की जानकीसाठी काहीतरी करायला पाहिजे. नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत, इकडे मकरंद विचारत असतो जानकी हे सगळं करण्यामागचं कारण काय आहे. तेव्हा ती म्हणते मला नाही माहिती रे, मी त्या मुलाचं काय ऐकलं आणि का मी माझ्या जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला. कारण की जेव्हा तो मुलगा माझ्या जवळ आला आणि त्याने मला समजवलं ना, तेव्हा मला वाटलं की नाही, मला त्याच्याबरोबर जायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो अरे तुला समजते का तू काय वागते, असं वागणं चुकीचं आहे ना. तेव्हा ती म्हणते मला नाही चुकीचं वाटत, कोणाला काही वाटू दे, पण तो मुलगा खरंच खूप छान आहे. तर दुसरीकडे ऋषिकेश इकडे बाहेर जात असतो. तेवढ्यात तिथे सुमित्रा येते. ते बघता ऋषिकेश म्हणायला लागतो आई बरं झालं तू आली, नाही तर आज मी तुझ्याकडे येणारच होतो. तेव्हा ती म्हणते किती खोटं बोलणार आहेस, मला माहिती आहे तू येणार नव्हता, कारण की एवढं सगळं झालं, तुला कोणीतरी किडनॅप केलं, त्यानंतर तू घरी सुद्धा आला, पण तुला एकदाही वाटलं नाही की आपल्या आईजवळ यावं आणि तिला सगळ्या गोष्टी सांगाव्या. कसा मुलगा झालायस रे तू. तेव्हा तो म्हणतो आई तू एवढी चिडू नको ना, आता मी ठीक आहे ना. तेव्हा ती म्हणते तू ठीक आहेस ती गोष्ट वेगळी आहे, पण तू घरी आला का नाही आणि तू अजून सुद्धा त्या मुलीच्या बरोबर का राहतोय. तुझा आणि त्या मुलीचे किती वाद होते ना, मग तरी सुद्धा त्या मुलीच्या बरोबर राहायची काय गरज आहे. तेव्हा तो म्हणतो आई तुझा माझा आपल्या सगळ्यांचा जानकीच्या बाबतीत थोडा गैरसमज झाला होता, पण ती मुलगी वाईट नाही आहे. तेव्हा ती म्हणते पण ते काही असो, मला नाही वाटत तुला त्या मुलीबरोबर राहायला पाहिजे. आपण एका गावामध्ये राहतो, इथे मुलगा मुलगी एकत्र राहणं म्हणजे चुकीचं असतं ना. तेव्हा तो म्हणतो आई जरा समजून घे ग, खरंच मी माणुसकीच्या नात्याने तिला मदत केली होती आणि ती खरंच मुलगी छान आहे. आपला तिच्या बाबतीत जो काही समज होता तो सगळा चुकीचा होता. तेव्हा ती म्हणते का तुला आता तिची बाजू घ्यायची आहे, म्हणजे तुला तुझी आई चुकीची वाटते का. तेव्हा तो म्हणतो आई तू चुकीची नाही आहेस, पण ती मुलगी सुद्धा चुकीची वाटत नाही. तेव्हा ती म्हणते चल तू माझ्या बरोबर घरी, आता तू इथे थांबायची गरज नाही. तेव्हा तो म्हणतो आई तुला माहिती आहे ना, नानांना मी शब्द दिला आहे आणि तो शब्द जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काय तिकडे येऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर सुमित्रा अजूनच चिडून जाते. दुसरीकडे ऋषिकेशचं सगळं कौतुक केल्यानंतर ती म्हणायला लागते खरं म्हटलं तर आम्ही आमचे रूल्स बनवले आहेत आणि एक गोष्ट खरी आहे की माणुसकीच्या नात्याने आम्ही एकत्र राहतो आणि तो मुलगा सुद्धा छान आहे, आम्हाला काही हरकत नाही आहे. आणि मला ना मधुभाऊंनी शिकवलं आहे, एखाद्या माणसाला आपली मदत हवी असेल ना तर आपण कायम त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे समज ना, त्या मुलाला असं वाटते की मी त्याच्या बरोबर राहिली तर त्याला समाजामध्ये कसं वावरावं, कसं जगावं या सगळ्याचं थोडं नॉलेज येईल, म्हणून तर मी त्याच्या बरोबर राहत आहे, त्याला 4 चांगल्या गोष्टी शिकवते. तेव्हा तो म्हणतो अच्छा असं आहे का. तेव्हा ती विचारते काय झालं, तुझ्या चेहऱ्यावरती अचानक एवढं हसू का आलं. तेव्हा तो म्हणतो काय नाही, असं काहीच नाही. त्याच्या मनामध्ये विचार सुरू होतो अच्छा हे फक्त मित्रमैत्रीण आहेत, यांच्यामध्ये असं काहीच नाही. तेव्हा ती म्हणायला लागते आता मी माझ्या कामाला जाते, तसंही मला खूप काम आहे. तेव्हा तो विचार करतो म्हणजे ही गोष्ट तर खरी आहे की जानकीला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही, पण मला गाफील राहता कामा नये. तेवढ्यात जानकी म्हणायला लागते ही घे तुझी चावी, आता मी जाते. ती लगेच तिथून निघून जाते. तेव्हा तो म्हणतो आज ही चावी तू माझ्या हातात दिली आहे ना, लवकरच याच घरामध्ये मी तुला माझी बायको म्हणून घेऊन जाईल, बघ तू हे कसं होईल आणि कसं तुला समजणारही नाही. तर दुसरीकडे सुमित्रा इकडे ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश बस झाला आता सगळं, मला असं वाटतंय तुला घरी यायला पाहिजे, तुला जे काही सिद्ध करायचं असेल ते नंतर सिद्ध कर, पण तू घरी आला तरच आता प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही आई तू समज ना, नानांनी मला काहीतरी करून दाखवायला सांगितलं आहे आणि असा मी हार मानून घरी आलो तर कसं चालेल, नानांना असंच वाटेल ना की मी काहीच करू शकत नाही. तेव्हा ती म्हणते तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये या आईचे काय हाल होतात, तुम्ही याचा एकदा तरी विचार करताय
का? तेव्हा तो म्हणतो, आई जरा शांती घे ना, मी खरंच सांगतोय, मी यावेळेला स्वतःला सिद्ध करून दाखवेल आणि मलाही नानांच्या नजरेमध्ये स्वतःसाठी रिस्पेक्ट हवी आहे आणि त्या रिस्पेक्टसाठीच तर मी एवढा प्रयत्न करतोय ना. प्लीज ना आई, समजून घे, माझाही स्वाभिमान आहे. तुला वाटतं ना तुझ्या मुलाने स्वाभिमानाने जगावं, मग प्लीज यावेळेला हट्ट धरू नको. सुमित्रा काहीच न बोलता तिथून निघून जाते. दुसरीकडे जानकी तिच्या कामामध्ये असते. तेवढ्यात तिथे मकरंद येतो आणि म्हणायला लागतो, जानकी हे काही डिझाईन्स आहेत, याच्यामधून तुला काही गोष्टी शॉर्टलिस्ट करायच्या आहेत. तेव्हा ती म्हणते, हे तर ज्वेलरी डिझाईन आहे, आपण कधीपासून ज्वेलरीचा बिझनेस करायला लागलो? तेव्हा तो म्हणतो, अगं तसं नाही, आपण त्या देसाईंचं लग्न लावत आहोत ना, मग त्यांच्या मुलीच्या चॉईससाठी आपल्याला काही ज्वेलरी सिलेक्ट करून द्यायचे आहेत. तेव्हा जानकी म्हणते, असं कसं काय आपण करू शकतो? त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि प्रत्येक मुलीची आवड निवड वेगळी असते, म्हणून आपण असं काही सिलेक्ट करू शकत नाही. त्यांना आवडेल नाही आवडेल. तेव्हा तो म्हणतो, अगं फक्त सिलेक्ट करायचं आहे, त्यांना आवडो या नाही आवडो आपला त्याच्याशी काही संबंध येत नाही. फक्त आपण प्रयत्न केले, त्यांना कसं आपण नकार देऊ शकत नाही ना, म्हणून फक्त तू शोधून काढ. तेव्हा ती म्हणते, अच्छा ठीक आहे, पण तुला माहिती आहे का, मला असे मोत्यांचे दागिने आवडतात आणि त्याच्यामध्ये असा निळा डायमंड असला ना की ते अजूनच छान दिसतात. तेव्हा तो म्हणतो, अच्छा मोत्यांची माळ आणि त्याच्यामध्ये निळा डायमंड, अच्छा ठीक आहे, चल चल जानकी मी चाललो. त्याच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग फुल ऑन झालेली असते आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा जानकी विचार करते, याचं काय झालं, अचानक आला काय, अचानक गेला काय? दुसरीकडे ऋषिकेश इकडे एका दुकानावरती गेलेला असतो. तेव्हा ते म्हणतात, ऋषिकेश दादा तुम्ही इथे काय करताय? तेव्हा तो म्हणतो, खरं म्हटलं तर मला काम हवं आहे आणि कामाच्या शोधामध्येच मी इकडे आलो आहे. तेव्हा ते म्हणतात, दादा तुम्ही तर इतके शिकलेले आहेत, मी कसं तुम्हाला काम देऊ? तुम्ही तर मोठ्या घरचे आहात, इथे तर काही काम तुमच्या लायकीचं नसेल. तेव्हा तो म्हणतो, हे बघा, जेव्हा गरज असते ना तेव्हा काम छोटं मोठं नसतं. त्याला जानकीचं म्हणणं आठवतं. तेव्हा तो म्हणतो, काम काम असतं, मग तुमच्याकडे कोणतं काम असेल तर प्लीज मला द्या ना. जेव्हा पोटाला भूक लागते ना तेव्हा फक्त काम आठवतं आणि पैसे लागतात, मग छोटं मोठं काही दिसत नाही. तेव्हा ते म्हणतात, माझ्याकडे ओझे उचलण्याचं काम आहे, हवं असेल तर तुम्ही ते करू शकता. तेव्हा तो म्हणतो, काही हरकत नाही, मी हे सगळं करेल. ऋषिकेश लगेच स्वतःचा जॅकेट कमरेला बांधतो आणि ओझी उचलायला सुरुवात करतो. त्याचं काम सुरूच होतं. तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि ऋषिकेशला ओझे उचलताना बघून तिच्या मनाला खूप वाईट वाटत असतं की माझा मुलगा असं काम करत आहे, हे सगळं नानासाहेबांच्या मुळे झालं आहे. ऋषिकेशच्या पाठीला तेवढ्यात कळ जाते. सुमित्रा लगेच त्याच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते, बाळा तुला या सगळ्या कामाची सवय नाही आहे, मी ऐकलं ना, आता तुझ्या पाठीला कळ गेली ना. तेव्हा तो म्हणतो, आई नवीन नवीन काम शिकायला थोडा वेळ लागतो, थोड्या दिवसामध्ये मला सवय होऊन जाईल आणि तसंही पोटा पाण्यासाठी हे सगळं करायला तर लागेल ना. तेव्हा ती म्हणते, तुला हवं असेल तर मी तुला पैसे देते ना बाळा, पण हे सगळं नको करू, तुला या कामाची सवय नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, आई मी सांगितलं आहे ना, मी कोणाचीच मदत घेणार नाही, स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवेल आणि त्याच्यासाठी तर मी एवढी उठाठेव करत आहे ना, मग प्लीज आई तुम्हाला हेल्प करू नको आणि प्लीज जा ना, मी सगळं मॅनेज करेल, तू नको काळजी करू. तुझा मुलगा आता मोठा झाला आहे, समाजामध्ये कसं वावरावं, काय करावं हे त्यालाही शिकायला लागेलच ना. दरवेळेला मी तुझ्या पाठीच्या मागे तर राहू शकत नाही ना. सुमित्राला त्याचं बोलणं खूप वाईट वाटतं आणि ती तिथून निघून जाते. थोड्या वेळानंतर इकडे ती घरी येते. तेव्हा ती म्हणते, तुम्ही उद्याच्या उद्या या, उद्याच आपण कार्यक्रम करू. तेव्हा आजी तिथे येतात आणि म्हणतात, काय ग, कसला कार्यक्रम करायचं आहे? अचानक आता तुझ्या डोक्यामध्ये सुरू तरी काय आहे? तेव्हा ती म्हणते, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ऋषिकेशसाठी लग्नाचा मी घाट घालत आहे, मग त्याच्या बघण्यासाठी उद्या पाहुणे येणार आहे. तो माझा ऐकत नसला तरीही मी तर त्याला ऐकून राहील म्हणजे राहील. तेव्हा आजी म्हणतात, आत्ताच तर तू म्हणाली तो तुझा ऐकत नाही आहे, मग तरी सुद्धा त्याला न विचारता तू त्याचं लग्न कसं काय ठरू शकते? तेव्हा ती म्हणते, काहीही झालं तरी या घरामध्ये सून तर माझ्याच आवडीची येईल आणि मी त्याला स्पष्टपणे सांगेल, करायचं असेल तर याच मुलीशी लग्न करायचं, दुसऱ्या कोणत्या मुलीचा तू विचार सुद्धा करू शकत नाही. तेव्हा आजी म्हणतात, बघू आता काय होते, खरंच तुझा मुलगा तुझं ऐकतो की नाही हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे ऋषिकेश इकडे त्याच्या कामामध्ये असतो, पण राहून राहून
त्याला जानकीचे भासवायला सुरुवात होतात. त्याला पाण्याची बॉटल द्यायला जानकी येते आणि त्याच्या मनामध्ये टिकटिक वाजते डोक्यात हे गाणे सुरू होऊन जातं. तेव्हा जानकी म्हणते, किती घाम फुटलाय तुला, अरे पाणी पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. ती स्वतःच्या हाताने त्याचा घाम पुसते. त्यानंतर ऋषिकेशच्या हाताला पाणी काही लागत नाही. तेव्हा ते म्हणतात, अरे ऋषिकेश पाणी पी ना, काय चाललंय तुझं. तेव्हा ऋषिकेशला समजतं की जानकीचा भास व्हायला लागला आहे. तो पाणी फिनिश करतो. त्यानंतर तो पुन्हा ओझे व्हायला लागतो. तेवढ्यात तिथे बसलेल्या दादांमध्ये सुद्धा त्याला जानकीचा भास व्हायला लागतो. तेव्हा ते म्हणतात, काय झालं ऋषिकेश, असं माझ्याकडे का टक लावून बघतोय, काम नाही करायचं का. तेव्हा तो पुन्हा काम करायला जातो. तेवढ्यात जानकी त्याला टेम्पोमध्येही दिसते आणि ती म्हणते, दे की मी हे उचलून ठेवते. तेव्हा तो मान हिलवतो आणि तिच्याकडे बघायला लागेल. तेवढ्यात त्याला समजतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे. मला सगळीकडे जानकी का दिसते. त्याला स्वतःवरतीच थोडा संशय आलेला असतो. थोड्या वेळानंतर इकडे जानकी स्वयंपाक करत असते. ते बघता ऋषिकेश म्हणायला लागतो, स्वयंपाकाचा एवढा घमघमाट येत आहे ना, मी तर तुला सांगतो आता एक काम कर, आत्ताच्या आत्ता गॅस बंद कर, नाहीतर आजूबाजूच्या चाळीमधले सुद्धा लोक आपल्या इथे जेवायला येतील. एवढी खिचडी जबरदस्त झाली असेल. तेव्हा ती म्हणायला लागते, काय उगाच तुझं कौतुक चाललं आहे, एक काम कर, पहिले तू आवरून घे, मी तुला गरम गरम वाटते. तेवढ्यात तो म्हणायला लागतो, पण आज तर स्वयंपाक करायची बारी माझी होती ना. तेव्हा ती म्हणते, कधी कधी चालतं. तेव्हा तो म्हणायला लागतो, हो ठीक आहे, पण याची सवय करू नको, कारण की रूल्स तुझेच आहेत, ते मोडून कसं काय चालेल. तेव्हा ते म्हणते, रूल तर आपण मोडणार नाही, पण कधीतरी असं केलेलंही चालतं. तेवढ्यात तो म्हणायला लागतो, हो रूल तर रूल असायलाच पाहिजे ना, माझी शिक्षिका जशी मला शिकवेल मी तसंच वागणार आहे. तेव्हा ती त्याच्या पाठीवरती हात मारते आणि म्हणते, शाब्बास मुला शाब्बास. हे होताच ऋषिकेश थोडा कळवळतो आणि आई ग म्हणून हाक मारतो. तेव्हा जानकी म्हणते, काय झालं, तुझ्या पाठीला काही लागलं आहे का. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही ग, काहीच झालं नाही, सगळं ठीक आहे. तेव्हा ती म्हणते, खरं खरं सांग ऋषिकेश, काय झालं आहे, खोटं बोलू नको. ऋषिकेश लगेच जॅकेट काढतो आणि दाखवतो तर त्याच्या पाठीला थोडं मारहाण झालेली असते. ते बघता जानकी म्हणते, काय रे, तू कोणाशी भांडण केलं का, कुठे काही मारामारी केली का. तेव्हा तो म्हणतो, काय ग, तू माझ्यावरती नेहमी संशयच खाते का, मी कोणाशी मारामारी केली नाही. खरं म्हटलं तर मी आज ओझे उचलण्याचं काम केलं आहे आणि त्याच्याचमुळे माझ्या पाठीला असं लागलं आहे. तेव्हा ती म्हणते, अच्छा असं झालं आहे का, पण तुला ओझे उचलायचं का काम करायला लागलं. तेव्हा तो म्हणतो, तूच तर म्हणाली होती कोणतं काम छोटं मोठं नसतं, म्हणून हे काम मी केलं. तेव्हा ती म्हणते, ते ठीक आहे, पण तुला डॉक्टरकडे जायची गरज आहे, अशा आपल्याला लागलेल्या माराकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे ना. तेव्हा तो म्हणतो, एका दिवसाची जेवढी कमाई असेल ना, तेवढी सगळी कमाई डॉक्टरच घेऊन टाकेल, म्हणून डॉक्टरकडे जायची गरज वाटत नाही. तेव्हा ती म्हणते, असं कसं ऋषिकेश, हे चुकीचं आहे, थांब जरा मी एक काम करते, मी तुझी पाठण शिकून देते. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, आता जर तुझा एवढा हट्ट असेल तर मी सुद्धा तुला थांबवत नाही. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत जानकीसाठी जोरदार सरप्राईज अरेंज केलेलं असतं. तेव्हा मकरंद म्हणायला लागतो, हा घे तुझा बर्थडे गिफ्ट, सगळ्यात अनमोल हा हार आहे. ते बघता जानकी म्हणायला लागते, नाही मी एवढी मौल्यवान वस्तू नाही घेऊ शकत. हे बघता मकरंदला राग येतो. तो लगेच तो हार हातामध्ये घेतो आणि तिथे जळत्या बॉनफायरमध्ये तो हार तो तिथल्या तिथेच टाकून देतो. दुसरीकडे ऋषिकेशने इकडे केक बनवायला घेतलेला असतो. केक तर पूर्ण जाळून त्याने टाकलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, आय प्रॉमिस नेक्स्ट टाइम मी चांगला केक बनवेल. तेव्हा ती म्हणते, नेक्स्ट टाइम मी सुद्धा प्रॉमिस करते की आपण दोघंही मिळून खूप छान केक बनवू. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो जेव्हा ते एक दुसऱ्याला केक भरवतात. आता जानकी तर अजून नाही, पण ऋषिकेश तर जानकीच्या प्रेमामध्ये पडला आहे. पण दुसरीकडे सुमित्राने त्याच्या लग्नाचा जो घाट घातला आहे त्यावरती ऋषिकेश काहीतरी करेल का, की ते सगळं असंच सुरू राहील. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.